52 मानोद तालुका राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन जिल्हा परिषद प्रशाला कोल्हा तालुका मानवत जिल्हा परभणी या ठिकाणी पार पडले। कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी परभणी श्रीमती नतीशा माथुर मॅडम या कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून उपस्थित राहिल्या होत्या आणि त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून श्री विकास सलगर सर प्राचार्य डाएट परभणी हेही या ठिकाणी उपस्थित होते। त्याचबरोबर श्री सुनील पोलास सर शिक्षण अधिकारी प्राथमिक हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। श्री संजय ससाने सर शिक्षण अधिकारी हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। सोजराबाई सुंदरराव गायकवाड सरपंच कोल्हा या गावच्या सरपंच या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि गट शिक्षण अधिकारी मानवत तालुक्याचे अध्यक्ष या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री मनोज चव्हाण सर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि त्याचबरोबर गट साधन केंद्र मानवत या गट साधन केंद्राचे 5 केंद्र प्रमुख श्री मोहकरे प्रकाश सर हेही उपस्थित होते। श्री विलास लांडगे सर हेही उपस्थित होते। श्री उमाकांत हाडुळे सर हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। श्री कान्हू लहिरे सर हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि ओम मुळे सर हे गटशिक्षण अधिकारी म्हणजे केंद्र प्रमुख आणि जिल्हाधिकारी ह्या सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आपल्याला पाहायला मिळतो। अत्यंत उत्साही वातावरणामध्ये आणि जवळपास 68 विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनामध्ये भाग घेतला होता आणि विज्ञानाकडे कसं पाहायचं हे विद्यार्थी सांगत आहेत। डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका, जे दिसते ते असेच काय, जे दिसते ते तसेच काय, उलगडण्याला शिका। डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका, भवतालीचे विश्व कोणत्या सूत्राने चाले, कोण बोलतो राजा आणि कुठले तलहारे, प्रारंभीचे अद्भुत वाटे गहन भीतीदायी, त्या विश्वाचा स्वभाव करता भय उरले नाही, या दुनियेचे मरमर करता जगणे केवळ फुका, जे दिसते ते असेच काय, जे दिसते ते असेच काय, उलगडण्याला शिका। डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका, वाहून गेलेल्या पाण्याचा ढग बनतो तो कसा, बीज पेरता कसे उगवते पाऊस येई कसा, चारा चरुणी शेण होतसे शेणाचे खत पिका, पीक पेरता फिरुनी चारा चक्र कसे हे शिका, जीव चक्र हे फिरे निरंतर इतके विसरू नका, जे दिसते ते असेच काय, जे दिसते ते तसेच काय, उलगडण्याला शिका। डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका। धन्यवाद। बदल केले होते, आमचा धंदा खूप वाढला होता। मी 7वीला असताना स्वतंत्र उद्योजक होतो, स्वतः धंदा करत होतो। तसं माझे आई बाबा जे कोणतं काम करतात, ते मजुरी करत असतील, ते शेतावर कोणाच्या जात असतील, स्वतःचं शेत करत असतील किंवा कुठे जॉबला पण असतील, एखादे शिक्षक असतील। माझ्याकडे अशी एखादी आयडिया आहे का बरं आत्ता या क्षणाला लगेच? माझ्याकडं अशी एखादी आयडिया आहे का की जी मी माझ्या आईला किंवा बाबाला सांगितली तर त्यांचं काम थोडं सोपं होईल आणि उत्पन्न थोडं वाढेल? बघा मी काय म्हणतोय, 2 बाबी सांगतोय। माझ्या आई बाबा जे काम करतात त्यांना मी एखादी छोटी आयडिया सांगतोय आणि ती आयडिया सांगितल्याचा परिणाम असा आहे की त्यांचं जे काम आहे ते काम थोडं सोपं होईल आणि आज जे उत्पन्न मिळते, समजा दिवसाला 400 रुपये मिळतात तर नक्कीच उद्या 401 रुपया तरी मिळेल। तू एक हात वर करते, हा एक हात वर करतोय, यांच्याकडे पाहू नका, आपला मेंदू चालवा, सगळेजण आपापला मेंदू चालवा। माझे आई बाबा जे काही काम करतात, माझे आई बाबा जे काही काम करतात त्याच्यावर माझ्याकडे ऍज अ सायंटिस्ट काही उपाय आहे का? प्लीज। माझ्या वडिलांचा SBI बँकेचा कस्टमर सर्व्हिस पॉइंट आहे व माझी आई शॉपकीपर आहे। तर जर माझी आई काय करत असते, नेहमीच वर्कचं सामान विकते
व वर्क बनवून देते. जर मी कोडिंग शिकून जर त्यांना एखादं ऍप बनवून दिलं तर त्यांचं पूर्ण भारतात प्रॉफिट होईल व नाव होईल. कोडिंग शिकायला याला मोठं होणं आवश्यक आहे का? आता शिकू शकेल आपल्या तुझ्याकडे काय माध्यम आहे तुला असं वाटतं की ज्याच्या आधारे तू कोडिंग शिकू शकेल? सर आता मानवत मध्ये बायजूसचे क्लासेस सुरू झालेले आहेत. 5वी पासून ते वरचा कितीही वर्षाचा माणूस कोडिंग शिकू शकतो. धन्यवाद. उपाय आपल्याकडे त्याने काय सांगितलं की माझी आई माझे बाबा असा व्यवसाय करतात, त्याला जर मी कोडिंगची मदत दिली तर नक्की त्यांच्या व्यवसायामध्ये मदत होईल. मग मी कोडिंग शिकायला एवढा मोठा अवघड शब्द बऱ्याच जणांनी तर आजच पहिल्यांदा ऐकला, मग शिकायचं कसं? त्यानं सांगितलं तो बायजूस क्लास हा एक माध्यम आहे, युट्यूब हे एक माध्यम आहे. आपल्या तालुक्यामध्ये ऑलरेडी या विषयावर खूप शाळांमध्ये थोडं का होईना काम झालेलं आहे. सर्वांना विनंती की त्या कामाचा उपयोग करूया. आपल्याच तालुक्यामध्ये कुसुमताई कछवे होतात, कदाचित काही लोकांना ते आठवत असतात. त्यांनी जपानी भाषा आणि कोडिंगवर चांगलं काम सुरू केलं होतं, त्यांची मदत घेऊया. बढिया. मला तुला काहीतरी बोलायचं होतं. सर, माझे वडील शेतकरी आहेत आणि आता त्या शेतकऱ्यांना शासनाने सोलार देण्याचे सुरू केले आहे. तर आमच्या शेतात पण सोलार येणार आहे. तर त्या सोलारच्या विषयामध्ये मी थोडासा माझा इंटरफेअर करून थोडंसं मी माझ्या दृष्टीने मी एक संकल्पना केली आहे. तर सोलारसाठी जर आपण सोलार शेतामध्ये लावले तर सोलारवर खूप कचरा वगैरे माती हे बसते आणि ते बसले की आपल्याला स्वतःला ते साफ करावं लागते. तर ते स्वतःला आता आमच्या गावामध्ये सोलार सगळी सिस्टीम सोलारची सिस्टीम विद्युत सोलारवर चालते. तर त्याच्यासाठी आम्हाला खूप म्हणजे माणसं लावलेले आहेत त्यांना रोजगार देऊन ते साफ करायला. तर ते साफ करायला आपण जर मी मशीन केली आहे ते साफ करायला क्लीन करायला, ते जर लावलं तर आपलं वेळ वाचेल. आता माझे पप्पा शेतकरी, आता जर ते दिवसभर जर ते साफच करीत बसले तर दुसरं काम कसं राहील? जर मी ते केलेलं यंत्र जर असं मोठा ह्याच्यात करून इन्व्हेस्ट करून त्याला जर आणखी थोडेसे डेव्हलपमेंट केले तर ते आणखी होऊ शकते आणि वेळही वाचेल आणि पैसेही वाचेल. बघा, या दोघांनी हिने जे सांगितलं की सोलार आता प्रत्येकाची गरज आहे. केंद्र सरकार राज्य सरकार आज प्रत्येक शेतपंप विहीर त्या ठिकाणी सोलार देत आहे आणि त्याचं सबसिडी सुद्धा आपल्या सर्वांना माहिती की जवळजवळ ते मोफत असल्यासारखे त्या योजनेचा आपण सर्वांनी लाभ घ्यायला पाहिजे. मुख्य मुद्दा हा की त्यावरही उपाय काय, ते लावल्यानंतर काय संकट येणार आहे आणि त्याचा उपाय तिने लगेच रेडी करून ठेवलेला आहे की त्यावर जी धूळ साचते त्यामुळे सूर्यप्रकाशावर परिणाम होतो, ते उपयुक्त होत नाही, इम्पॅक्ट कमी होतो आणि तो कमी झालेला इम्पॅक्ट परत एकदा करण्यासाठी जे करायला पाहिजे त्याची तिने तयारी करून ठेवलेली आहे. आणखीन कदाचित यंत्र होणार नाही, मोठं काम होणार नाही, पण छोटस तरी एकदम छोटं. प्लीज. सेंद्रिय शेती कशी? आपल्याजवळ आता काही बैल जनावर असतील तर त्यांच्या शेणापासून आपण रासायनिक खतांचा वापर करतो, त्या बदल्यात आपण सेंद्रिय शेतीचा वापर केला पाहिजे आणि त्यामुळे तुझी आयडिया काय सांग? सेंद्रिय शेती म्हणजे आपल्या काय करणार त्यात ते आपल्या शेतातलं शेण हे असते ना ते शेतीमध्ये मिसळणार आणि आपल्या पप्पाचे पैसे वाचवणार नवीन खत तयार आणण्यापासून. बढिया. एकदा टाळा आपण. सेंद्रिय शेती माहित नाही असा शेतकरी नाहीये, पण सगळ्यांच्या शेतात सेंद्रिय शेती होती का? त्याचं उत्तर पण नाही असं आहे. मग याच्यावर उपाय काय जो त्याने सांगितला, मी करायला सुरुवात करेन. आता आपण भाषण करणार नाही बघा, हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं, आपल्यापैकी कुणी भाषण करावं किंवा माझं भाषण ऐकावं असं जरुरी नाही. कृती करूया, काम करूया. आपण प्रत्येक जण मेंदू चालूया आणि हाताला काम लावूया. आपल्या हात मेंदू प्रमाणे चालतील. आणखीन आपल्याकडं परिसर चांगला आहे, मानव तालुका हा शेतीच्या बाबतीत सुजलाम सुफलाम आहे. असं एखादं छोटं उदाहरण देता येईल का बरं आणखी की त्याच्यामुळं उत्पन्न वाढलंय? सध्या मतलब जो भी जिन्होंने भी पार्टिसिपेट किया, जो भी इनके तुमचे कोई साथी होते हे एक्झिबिशन हे सायन्स प्रोजेक्ट मध्ये, तुम्ही विजनरी आहे, विजन आहे तुमची की जसे साडेसाहेब सांगितले ना की सायन्सचे एक्सपेरिमेंट जो पण होते काय युसेज आहे, काय पर्पज आहे,
जो उसी हिसाब से आप लोग उसको एग्जीबिशन या फिर आपका प्रोजेक्ट है उस हिसाब से आप करते हैं। अभी देखते हैं कि किसने क्या क्या बनाया है एंड आई एम वेरी एक्साइटेड, बहुत एक्साइटेड हूँ। मेरे को जब बीओ साहब ने बताया की ऐसा ऐसा कोई सायन्स एक्झिबिशन आहे मानवतमध्ये, तो मैं खूब एक्साइटेड झाले कि नहीं मेरे को देखने जाना है। मैं तो 10 ही बजे आ रही थी, तो साने साहब ने बोला कि अभी तैयारी पूरी नहीं हुई है, तो आप एक विजिट करने के बाद यहाँ पे आइए। तो देखते हैं, और जितने भी स्टूडेंट्स यहाँ पे ना भी जैसे क्वेश्चंस पूछे कि कैसे आप अपने घर वालों की मदद करेंगे, किस तरीके से, और सारे बच्चों को जैसे उन्होंने बताया गोल्डन राइस है, बीटी कॉटन है, ये सब है। तो इतना इन्फॉर्मेशन अगर आप सब लोगों को पता है तो खूब छान बात आहे हे। यहाँ पे जिन्होंने भी ऑर्गेनाइज किया है, जो जो हेडमास्टर्स हैं, हेडमास्टर हैं, टीचर्स हैं, बीओ साहब हैं, आपले केंद्र प्रमुख आहे, सगळे खूप छान इथे हे आहे तुम्ही कार्यक्रम केले। आणि अथर्व ने भी जो बनाया है, जितने भी पोस्टर्स बैनर्स बनाए बहुत अच्छे से। अभी भी मैं कई बार सोचती हूँ कि मेरा इतना टेक्नोलॉजी में हाथ इतना अच्छा नहीं है, लेकिन आप लोग जैसे किसी ने बोला कोडिंग का बोला कि मैं इसे जो भी एआई टेक्नोलॉजी, अगर आप सब लोग इसी उम्र में इतना सब कुछ जानते हैं तो मैं बहुत होपफुल हूँ कि आपका बहुत ये फ्यूचर बहुत ब्राइट होने वाला है। एंड कॉन्ग्रेचुलेशंस और बेस्ट विशेस सबको ना इस एग्जीबिशन के लिए एंड फॉर योर फ्यूचर। थैंक यू।